आपण बघतो की बरीच लहान लहान मुलं अगदी छोट्या छोट्या गोष्टींना रडत असतात, जसं की कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज, हॉर्न असेल. काही काही मुलं पाण्याला घाबरतात, कुठली मुलं अंधाराला घाबरतात, कुठली लिफ्टमध्ये जायला घाबरतात. एवढंच काय तर आपल्या घरी पाहुणे सुद्धा आले तरी ते मुलं त्यांना बघून सुद्धा रडतात. तर असं का होतं? एखादी भीती मुलांच्या मनामध्ये का एवढी घर करून बसते? तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. नमस्कार, मी निलिमा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज एक नवीन विषय घेऊन आपण आलोय की मुलांच्या मनातील भीती कशी कमी करावी किंवा त्यांना बोल्ड कसं करावं, यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी आपल्याला हे ओळखायचंय की मुलं नेमकी कशाला घाबरतात. जर मोठी मुलं असतील तर ती तुम्हाला लगेच सांगतील की ती कशाला घाबरताय. पण लहान मुलं असतील त्यांच्याकडे एकच वे असतो एक्सप्रेस व्हायचा, ती म्हणजे रडणं. ते ज्या काही गोष्टीला ते घाबरत असतील तर ते आपल्याला रडून सांगतात. तर सगळ्यात आधी आपल्याला ते ओळखायचंय. तर ते आता ओळखायचं कसं की आपल्याला बघावं लागेल की मुलं नेमकी कशासाठी रडताय. जेव्हा ते अगदी जोरजोरात रडत असतील तेव्हा त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला आपल्याला ऑब्झर्व करायचंय. नेमकं ती मुलं कशासाठी रडताय हे जर तुम्हाला समजलं तर त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या काही स्टेप्स घेऊ शकता. जसं की भरपूर लहान मुलं कुकरच्या शिटीला घाबरतात. 1-2 वर्षांची मुलं असतील तर त्यांना बोलता येत नाही, पण आपण काय बोलतोय हे त्यांना आपल्या एक्सप्रेशन थ्रू किंवा आपण जे बोलतोय ते त्यांना अगदीच समजतं. जरी त्यांना एक्सप्रेस होता येत नसेल तरी पण त्यांना समजतं. तर सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊ की भरपूर मुलं कुकरच्या शिटीला घाबरतात. तर ती कुकरची शिटी तुम्ही त्यांना खेळायला देऊ शकता. जेव्हा ती मुलं खेळत असतात, त्यांचा मूड चांगला असतो, तेव्हा ती कुकरची शिटी त्यांना तुम्ही देऊ शकता खेळायला. त्या कुकरबद्दल तुम्ही त्यांना थोडं थोडं सांगू शकता की बघ, आपण याच्यामध्ये तुझ्यासाठी वरण भात करतो किंवा भात करतो, खिचडी करतो, असं आपण त्यांना सांगू शकतो. नंतर 1-2 दिवसांनी ती मुलं कम्फर्टेबल झाली की तुम्ही जेव्हा कुकर लावता तेव्हा त्यांना तिथे नेऊ शकता आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की बघ, आपण तुझ्यासाठी आपण वरण भात करतोय. आता तो भात संपला झाला की जेव्हा तो भात होईल, तयार होईल, तेव्हा तो कुकर आपल्याला कसा सांगेल की भात डन झालाय, कुकरची शिटी वाजेल. यामध्ये घाबरायचं काहीच नाहीये. जेव्हा तो भात होतो तेव्हा ती कुकरची शिटी वाजते. असं करून 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 तुम्ही मुलांना हे समजावू शकता. अगदी फनी वाटेल हे ऐकायला, पण ह्या सगळ्या गोष्टी मुलांना खूप हेल्पफुल होतात. त्यानंतर भरपूर मुलं स्विमिंग पूलमध्ये जेव्हा आपण त्यांना नेतो तेव्हा सुद्धा खूप गोंधळ घालतात. ते मुलं तिथे पण खूप रडतात. तर सुरुवातीला आपण ज्या दिवशी त्यांना घेऊन जातो त्या दिवशी त्यांना जर करायचं नसेल तर तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. जर तुम्ही त्यांना जबरदस्ती केली तिथे सुद्धा करायची तर ती मुलं कधीही करणार नाही. सुरुवातीला तुम्ही त्यांना 2-3 दिवस तिथे फक्त बसू द्या, ऑब्झर्व करू द्या. मग ती मुलं थोडी 2-3 दिवस कम्फर्टेबल झाली की तुम्ही त्यांना त्यानंतर चल आपण पाण्यामध्ये पाय टाकू, तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत ही ऍक्टिव्हिटी करा, जेणेकरून ती मुलं पाण्यामध्ये पाय टाकून सुद्धा कम्फर्टेबल होतील. त्यानंतर तिथे ती मुलं कम्फर्टेबल झाली की स्विमिंग पूलमध्ये ती रिंग येते. ती रिंग सुद्धा तुम्ही त्यांना त्यावर करून दुसऱ्या मुलांना ऑब्झर्व करून एक रिंग येते, त्या रिंग मध्ये तुम्ही त्यांना करून दाखवू शकता की असं केलं तर तुला स्विमिंग करणं इझी जाईल, याच्यामध्ये काही होत नाही. असं तुम्ही त्यांना हळूहळू हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी एक एक दिवस छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकता, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये स्विमिंग विषयी भीती निर्माण नाही होणार आणि ते मुलं इझिली सगळ्या गोष्टी करू शकतील. त्यानंतर तुम्ही त्यांना भरपूरदा आपण त्यांना घाबरवतो, तर न घाबरवता अशा छोट्या छोट्या स्टेप, जेणेकरून की ते मुलं कुठल्या गोष्टींना घाबरणार नाही आणि ते कॉन्फिडेंटली या सगळ्या गोष्टी करतील. त्यानंतर जेव्हा पण मुलं एखाद्या गोष्टींना घाबरत असतील तेव्हा त्यांना डीप ब्रीदिंग करायला सांगा. अगदी दीर्घ श्वास घेतला की मुलं थोडी शांत होतात. त्यानंतरची टिप आहे की तुम्ही एक वरी बॉक्स, म्हणजे काय की जेव्हा आपण कुठलंही पार्सल घरी मागवतो तेव्हा आपल्याकडे भरपूर सारे बॉक्स, छोटे छोटे बॉक्स किंवा मोठे बॉक्स म्हणा, तर ते बॉक्स आपण ठेवतो. तर त्या बॉक्सला छान डेकोरेट करून तुम्ही त्याला एक वरी बॉक्स म्हणून नाव देऊ शकता. तर त्यामध्ये एक गेम सारखं खेळायचंय. तुम्ही मुलांना सांगायचं की आपण एक गेम खेळू. जर तुला एखाद्या गोष्टींची भीती वाटत असेल तर ती ड्रॉइंग करून किंवा लिहून, जर त्या मुलांना लिहिता येत असेल तर ऑब्वियस लिहून किंवा ड्रॉइंग करून तुला ती चिट बनवायची आणि ती चिट आपण त्या वरी बॉक्समध्ये टाकायची. तुम्ही सुद्धा त्या मुलांसोबत हे करायचंय, जेणेकरून त्यांना मजा येईल. मग जेव्हा ते मुलं त्यामध्ये ती चिट टाकतील तेव्हा काय होईल की एक तर त्यांच्या मनातील भीतीचं ओझं जे आहे ते कमी होईल. ते भीतीला एक्सप्रेस करायला शिकतील आणि मेन पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे त्यांना नेमकी कशाची भीती वाटते हे तुम्हाला सुद्धा कळेल आणि तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन शोधता येईल. यामुळे काय होईल की
जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कळाली की तुम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊ शकता. जर मुलं एक्सप्रेसच नाही झाले तर ते नेमके कशाला घाबरताय हे तुम्हाला कधीही कळणार नाही आणि तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन शोधू शकणार नाही. त्याच्यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी पण होणार नाही. त्यानंतर आहे की जेव्हा तुम्ही त्यांना हे सांगू शकता की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही सुद्धा घाबरायचो, पण आम्ही ती भीती कशी कमी केली. किंवा तुम्ही त्यांना हे सांगू शकता की ती भीती कमी करायला आपण कोणाची मदत घेतली किंवा आपण काय केलं, जेणेकरून मुलांना हे वाटेल की भीती ही नॅचरल असते. ती सगळ्यांसोबतच होते, असं नाही की फक्त आपल्यासोबतच होते, ती सगळ्यांसोबतच होते. भीती प्रत्येकाला वाटते, पण ती कमी कशी करायची हे तुम्ही मुलांना सांगितलं पाहिजे. त्यानंतर आहे की मुलांना तुम्ही जेव्हा पण त्यांनी भीती स्वतःची कुठली पण त्यांना भीती वाटत असेल, ती भीती जर थोडी सुद्धा कमी केली असेल, कुठल्याही गोष्टींनी कमी केली असेल, तर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यामुळे सुद्धा मुलं एनकरेज होतात. तुम्ही कंटिन्युअसली मुलांना एनकरेज केलं पाहिजे की तू ब्रेव्ह आहे, तू गुड बॉय आहे, असं म्हणून तुम्ही त्यांना एनकरेज केलं पाहिजे. या सुद्धा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण डेली बेसिसवरती करत असतो, त्याच्यामुळे सुद्धा मुलांना खूप एनकरेजमेंट मिळतं. आणि मोस्टली तुम्ही मुलांसोबत टाइम स्पेंड केला पाहिजे, जो क्वालिटी टाइम आपण म्हणतो की एक फिक्स रुटीनमध्ये थोडा वेळ तरी मुलांसाठी आपण ठेवला पाहिजे. की फॉर एक्झाम्पल बेड टाइम जो असतो की तेव्हा कुठल्याच ऍक्टिव्हिटी, आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी दिवसभराच्या संपलेल्या असतात, कुठलंच आपल्याला काही करायचं नसतं. तो टाइम तुम्ही फक्त आणि फक्त मुलांसाठी द्या, जेणेकरून तुमची आणि मुलांची बॉन्डिंग सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि मुलांना सुद्धा मनामध्ये एक राहील की नाही, हा टाइम फक्त माझा आणि आईचा किंवा माझा आणि आई वडिलांचा दोघांचा असतो. जेणेकरून ते मुलं त्यांच्या मनात काय सुरू आहे हे सगळं तुम्हाला सांगतील आणि एखाद्या गोष्टीवरती जर सोल्युशन काढायचं असेल, जे कुठलं त्यांच्या मनामध्ये भीती बसलेली असेल किंवा काही पण प्रॉब्लेम असतील, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही काढू शकता. तर या होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.